केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले त्र्यंबकेश्वर येथे दर्शन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिनांक 24/1/2025 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं। या पवित्र ठिकाणी त्यांनी विधिवत पूजा अर्चा करून भगवान त्र्यंबकेश्वराचा आशीर्वाद घेतला। तसेच त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवात सहभाग घेतला। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसात सहभागी होत आशीर्वाद प्राप्त केला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामन खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दर्शनासाठी विशेष आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती। या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तसेच माजी नगराध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी सांगितलं की भाविकांची सुविधा आणि व्यवस्था यासाठी ट्रस्टने योग्य ती पावले उचलली असून सर्वांनी या यात्रेचा भक्तिमय अनुभव घेतला। नमस्कार, मी स्वप्नील दिलीप शेलार, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट। आज भारताचे संरक्षण मंत्री माननीय अमितजी शाह साहेब तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब तसेच माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब तसेच केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब यांनी आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर राजाचे दर्शन घेतले। आज या ठिकाणी त्यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता, परंतु आज त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक हे पायी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ यात्रेला येतात व त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन उद्या ते यात्रेचं सुरुवात होते। तर आज लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तरी एक सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ठेवली होती। त्यामध्ये अमितजी शाह साहेब यांनी संकल्प पूजन या ठिकाणी केलं। विविध पूजन करून आणि त्याही वेळेस पूजन चालू असताना भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी कुठेही बंद न करता देवस्थाननी, कारण एवढ्या लांबून भाविक हा पायी चालत येत असतो, याचं पूर्ण लक्ष हे देवस्थान ट्रस्टने घेतलं आणि त्यामुळे भाविक सुद्धा खूप खुश आणि समाधानी होते। एका साईडला पूजा चालू होती तर एका साईडला भाविकांचे दर्शन चालू होते आणि भाविकांसाठी कुठेही अडचण होणार नाही याची दखल सुद्धा माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री अमितजी शाह यांनी सुद्धा बोलून दाखवली। कारण खूप वेळ पूजा न करता संकल्प 15-20 मिनिटाची पूजा करून नंतर ते संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी नतमस्तक झाले। एवढी गर्दी बघून ज्यावेळेस ते विचारलं की या ठिकाणी काय आहे, त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं तर त्या ठिकाणी ते आवर्जून प्रोटोकॉल मध्ये नसताना सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लीन झाले। यावेळेस देवस्थान ट्रस्टनी भाविकांसाठी विविध योजना या ठिकाणी केलेल्या आहेत, भाविकांसाठी लक्ष केंद्रित केलेले आहे आणि एवढे मोठे संरक्षण मंत्री आज भारताचे 2 नंबरचे मंत्री असणारे अमितजी शाह यांचा सुद्धा यशस्वी दौऱ्याचं या ठिकाणी नियोजन होतं आणि ते सुद्धा व्यवस्थितरित्या कुठेही गालबोट न लागता देवस्थान ट्रस्टनी आणि शासनाच्या जे प्रतिनिधी त्यांनी व्यवस्थित पार पाडली। मी सर्वांचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे आभार मानतो। पोलीस स्टेशन असो, सर्व विभागीय आयुक्त कार्यालय असो, सर्व अधिकारी असो, सगळ्यांचे मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे आभार मानतो। मी स्वप्नील दिलीप शेलार, विश्वस्त त्र्यंबकेश्वर। धन्यवाद। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।